राज्यातील रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी मराठी भाषा सक्तीची करण्याच्या निर्णयावरून सध्या राजकीय वातावरण हे चांगलंच तापलंय आणि आता मराठी सक्तीच्या मुद्द्यावर मोठी घडामोड समोर आली आहे। या वादावर तोडगा काढण्यासाठी परिवहन मंत्र्यांनी विविध रिक्षा टॅक्सी चालक संघटनांच्या प्रतिनिधींची तातडीची बैठक बोलावली आहे। प्रशासकीय स्तरावर हा पेच सोडवण्यासाठी या बैठकीनंतर परिवहन विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करून अंतिम निर्णय घेतला जाणार आहे। तर मराठी सक्तीबाबत मंत्रालयात आज ही महत्त्वपूर्ण बैठक पार पडणार आहे। दरम्यान मराठी सक्तीच्या निर्णयाबाबत आज संजय निरुपम यांनी पुन्हा एकदा पत्रकार परिषद घेतली आहे। रिक्षा टॅक्सी चालकांना मराठी शिकण्यासाठी 6 महिने ते 1 वर्षांचा कालावधी द्यावा, मराठी येत नाही म्हणून चालकांचा परवाना रद्द करणं चुकीचं आहे, अशी भूमिका संजय निरुपम यांनी मांडली आहे। मी 4-5 दिवसापूर्वी माननीय आमचे पक्षाचे जो मंत्री आहेत, माननीय श्री परिवहन मंत्री श्री प्रताप नाईक साहेबांना एक पत्र पाठवलं आणि त्यांनी सांगितलं की तुम्ही मराठी सक्तीचा जो एक प्रस्ताव ठेवत आहात तो थोडा अन्यायकारक आहे। कारण जे ऑटो चालक आहेत, जो टॅक्सी चालक आहेत, सगळे मराठी बोलू शकत नाही असं नाही आहे। खूप सारे लोक मराठी बोलू शकतात, पण समजा ज्यांना मराठी बोलू येत नाही, समजा तुमच्या टेस्टमध्ये ते फेल झालेत, तो त्यांच्या परमिट रद्द करण्याचा जो राज्य शासनाकडून एक पवित्रा घेतला गेलेला आहे, त्याच्यामुळे एक दुष्परिणाम होऊ शकतो लोकांवर। मी मंत्री महोदयांना निवेदन केलेलं आहे की हा जो 1 मईचा जो तुमचा डेडलाईन आहे त्याला पुढे ढकलण्यात आवे आणि प्रत्येक ऑटो चालक, टॅक्सी चालक ज्याप्रमाणे महाराष्ट्र शासनाने घोषणा केलेली आहे की त्यांच्या मराठी भाषेच्या एक बेसिक ट्रेनिंगचं काम सुरू झालं पाहिजे। तुम्ही निवेदन करतो या पत्राच्या माध्यमाने की कमीत कमी 6 महिना आणि जास्तीत जास्त 1 वर्ष असा एक डेडलाईन तुम्ही, असा एक कालावधी तुम्ही ठरवा, म्हणजे सर्वांना कुठल्या प्रकारचे त्रास नाही होईल आणि सगळे येत्या 6 महिन्यात किंवा 1 वर्षात मराठी बोलणं, बेसिक मराठी बोलणं आणि मराठी भाषेमध्ये संवाद करण्यात ते समजू शकतात।